हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेत ना? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मकर संक्रांतीनिमित्त आज आपण बनवत आहोत तिळाच्या वड्या. खूप सोपी पद्धत आणि अगदी महिना ते दीड महिना टिकणाऱ्या ह्या खुसखुशीत वड्या आपण बनवत आहोत. सोपी रेसिपी आहे आणि चला रेसिपीला सुरुवात करूया. अगदी थोडं साहित्य आहे. इथे मी घेतलेले आहेत हे तीळ, गावरान तीळ आहेत. हे बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध असतात. आणि 1 वाटी घेतलेले आहेत तीळ आणि हे 2 ते 3 चमचे मी तूप घेतले आणि हे शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून अशा डाळगा करून घेतला आहे त्याचा. आणि हा गूळ किसून 1 वाटी घेतलेला आहे. किसून घेतला की पाक बनवायला सहज सोपा जातो, विरघळतो पटकन, म्हणून मी किसून घेतला आहे. 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ असं समान प्रमाण घेतलेलं आहे मी. तर जेवढे आपण तीळ घेतले त्याच प्रमाणामध्ये गूळ घ्यायचा, म्हणजे पाक अगदी व्यवस्थित होतो आणि बिघडत नाही. त्यामुळे समान प्रमाण घ्यायचं. इथे मी हे गावरान तीळ घेतलेले आहेत. तुम्ही पॉलिशचे तीळसुद्धा वापरू शकता. आणि हा मी सेंद्रिय गूळ घेतला आहे. तुम्ही चिक्कीचा गूळसुद्धा वापरू शकता. आणि येथे मी लोखंडी खोलगट तवा घेतलेला आहे. त्यामध्ये आता सर्वात आधी तीळ भाजून घेऊया. कुठलेही कढई किंवा पातेलं तुम्ही घ्या, ते जाडबुडाचं हवं, म्हणजे आपला जेव्हा आपण तीळ भाजतो तेव्हा अगदी व्यवस्थित भाजले जातील आणि जळून जाणार नाहीत. पातळ बुडाचं जर आपण भांडं घेतलं तर लवकर जळतील तीळ, त्यामध्ये करपून जातील म्हणून. आणि पाकसुद्धा करायला व्यवस्थित पाक होतो, म्हणून जाडबुडाचं कुठलंही भांडं घ्या आणि व्यवस्थित असं तीळ भाजून घ्यायचे. स्लो गॅस ठेवायचा, म्हणजे सगळीकडून व्यवस्थित तीळ भाजले जातील. अगदी 1 ते 2 मिनिटात आपले तीळ व्यवस्थित भाजून जातील. हे बघा, एकसारखे परतत राहायचे आहेत आणि तडतड असा आवाज आला की मग आपण तीळ काढून घ्यायचे. हे बघा, व्यवस्थित मस्त असं खरपूस सुगंध येते. व्यवस्थित अगदी तीळ भाजून झालेले आहेत. पॉलिशचे तीळसुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण हे गावरान तीळ असल्यामुळे मी अगदी चवीलासुद्धा हे व्यवस्थित मस्त लागतात. आणि आता त्याच गरम तव्यामध्ये मी आता पाक करून घेणार आहे. तर हा 1 वाटी गूळ किसून घेतलेला आहे तो घालूया आणि अगदी चमचाभर पाणी घालायचं, म्हणजे खाली लागणार नाही गूळ. हे बघा, आणि व्यवस्थित वितळवून पाक होऊ द्यायचा. एकसारखं परतत राहायचं आहे, म्हणजे व्यवस्थित गूळ वितळतो आणि लवकर पाक व्हायला मदत होते आणि लागला जाणार नाही याची काळजी घ्यायची. आणि गॅस अजिबात फुल करायचा नाही, मीडियम गॅसवरच आपला पाक बनवायचा आहे. हे बघा, किसून घेतल्यामुळे पटकन अगदी विरघळला आहे. आणि आता एका वाटीमध्ये आपण पाणी घेऊन तो पाक झाला आहे की नाही तो चेक करायचा आहे. हे बघा, असं पाण्यामध्ये तो पाक टाकून व्यवस्थित त्याचा गोळा होतो आहे की नाही ते बघायचा. आणि खूप कडक आपल्याला पाक करायचा नाही, एकतारी पाक करायचा नाही. अगदी मऊ असा हा गोळा तयार झाला पाहिजे. हे बघा, तुम्ही बघू शकताय, मस्त आता पाक झालेला आहे. आणि आता यामध्ये आपण तीळ घालून घ्यायचे आहेत भाजलेले. आणि गॅस तुम्ही स्लो ठेवला तीळ घालताना तरी चालेल, किंवा बंद केला तरी चालेल.
आणि तीळ घालून घ्यायचे आणि शेंगदाणे घालून घ्यायचे. हे शेंगदाणे तुम्ही जरा खलबत्त्यामध्ये ठेचूनसुद्धा घेऊ शकता, पण ही शेंगदाण्याची साईज एकदम छोटी होती, त्यामुळे मी त्याचे 2च भाग केलेले आहेत. हे बघा, व्यवस्थित मिक्स करायचा सगळा पाक आपल्या तिळाला आणि शेंगदाण्यांना मिक्स झाला पाहिजे. पूर्ण व्यवस्थित सगळं मिक्सअप झालं की मग आपण तूप घालायचं आहे. जर गॅस तुम्ही स्लो ठेवला तर पटापट परतून घ्यायचं आहे, नाहीतर पुन्हा कडक होईल जे मिश्रण केलेलं आहे आपण ते. त्यामुळे गॅस बंद ठेवला तरी चालेल. आणि तूप घालून चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तूप सगळीकडे लागलं जाईल. आणि आता आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचा. आणि आता आपण एकदा पाकामध्ये तीळ आणि शेंगदाणे घालून घेतले की ही प्रोसेस एकदम पटापट करायची, नाहीतर हे मिश्रण कडक होईल. त्यामुळे पटापट लाडू किंवा चिक्की वळताना ही प्रोसेस पटापट करायची. आणि एका ताटाला आपण तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे. आता आपण याची चिक्की बनवण्यासाठी हे मिश्रण सगळं काढून घ्यायचं. हे बघा, पाक आपला एकदम परफेक्ट झालेला आहे. आणि उलटण्यावर थोडंसं तूप घालून हे मिश्रण चांगलं थापून घ्यायचं. हे बघा, पसरवून घेतलं की मग हे बघा, उलटण्याने स्पॅच्युला आपला त्याने होणार नाही. त्यामुळे एका वाटीला मी तूप लावून घेतले आणि चांगले दाबून असं हे मिश्रण व्यवस्थित एकसारखं असं पसरवून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित पसरलं जाईल. हे बघा, एकसारखं पसरलं गेलं की मग आता हे बघा व्यवस्थित झालं आहे. आता आपण याच्या गरम असतानाच वड्या पाडून घ्यायच्या. तुम्हाला कितपत मोठ्या किंवा लहान त्रिकोणी चौकोनी तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता. हे बघा, सुरीच्या साहाय्याने करायचं म्हणजे सोपं जाईल. आणि अगदी अलगद हाताने वरच्या वर तुम्ही अशा वड्या पाडून घेऊ शकता. आणि 1 तासभर 1.5 तास आपण थंड करण्यासाठी ठेवून द्यायच्या आणि नंतर आपण खायला घेऊ शकतो. नंतर अगदी सहज वड्या निघतात. जशा तुम्ही कापल्या होत्या त्याच आकारामध्ये व्यवस्थित निघतात. हे बघा, मस्त अशा आपल्या वड्या पडतात. हे बघा, तुम्ही बघू शकता. आणि रेसिपी कशी वाटली संक्रांतीसाठी तुम्ही बनवून नक्की खा. आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. आणि नवीन व्ह्यूवर्स असतील त्यांनी प्लीज आपल्या चॅनेलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि किती मस्त व्यवस्थित अशी ही चिक्की किंवा वड्या तुम्ही बनवून नक्की खा. व्यवस्थित अशा ह्या वड्या पडलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. मस्त झाल्यात. आणि ह्या अगदी महिना, 1.5 महिना, 2 महिनेसुद्धा हे टिकतात सुद्धा. अजिबात कडक होत नाहीत. जशाच्या तशा आपल्या ह्या वड्या टिकू शकतात. हे बघा, अगदी सहज तुटल्या जातात हाताने. बघा, अगदी मस्त खुसखुशीत अशी ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा. आणि थँक्यू रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल.